नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, सध्या कोकणात जिकडे तिकडे पालखी उत्सव सुरू आहे आणि आज तारीख आहे 3 एप्रिल 2025। तर मंडळी, मी चाललो आहे माझ्या आजोळी म्हणजेच मामाच्या गावी निवेंडी शीतपवाडीमध्ये। तर आज आमच्या मामाकडे येणार आहे निवेंडी गावची ग्रामदेवता भाऊकाई देवीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी मी, माझा भाऊ अमर आणि आई तिघजण चाललो आहे मामाकडे पालखीला। तर कशा पद्धतीने या भाऊकाई देवीचं आगमन होईल, कशा पद्धतीने पालखी नाचवली जाईल आणि तिकडच्या पालखी सोहळ्याची रंगत काय असेल हे तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवणार आहे। तर चला मंडळी, जाऊया। आता वाजले दुपारचे 3 वाजले, 4 वाजण्याचा टायमिंग आहे पालखी येण्याचा आणि त्यासाठी आता आम्ही निघतो इथून घरी। तर बघूया निवेंडी शीतपवाडीतला पालखी उत्सव, चला। तर मंडळी, आपण चाललो आहे मामाकडे। पहिल्यानं आम्ही मामाकडे चालत यायचो, तेव्हा आमच्याकडे गाडी घोडं नव्हतं आणि चालत यायचो ना, तेव्हा इथं मामाकडे ना एक देव आहे, हा बघा, काजर देव। तर या देवाला हात जोडायचं आणि पुढं वळायचं। तर आता आम्ही काजर देवाला हात जोडलेला आहेत आणि आता आम्ही निघालो मामाकडं शीतपवाडीत। चला, इथून 5 मिनटं गेलं की शीतपवाडी लागेल, मग तिकडं आपण जाणार आहोत आणि पालखी येईल ती बघूया, तुम्हाला देखील दाखवणार पालखी उत्सव, चला। आपण आलोय मामाच्या घरी आणि इकडे बघताय तुम्ही पालखीची संपूर्ण तयारी झालेली आहे। पालखीच्या आगमनासाठी इथे रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे। आता पालखी आहे वाडीमध्ये, आता आम्ही चाललोय वाडीत, त्यानंतर मग मामाकडे येईल पालखी। तर चला मंडळी, तिकडे जाऊया आणि पालखी कशा पद्धतीने उत्सव सुरू आहे बघूया। आणि संकेत खास मुंबईवरून पालखी उत्सवासाठी आलेला आहे। तर चला आता जाऊया, पालखी जिकडे आहे ना तिकडे जाऊया।
तर मंडळी आता मामाच्या बाजूच्या घरामध्ये पालखी आहे आणि थोड्याच वेळात मामाच्या घरी आगमन होणार आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे किती मंडळी आहे शेतपाडीतली. भरपूर अशी मंडळी या पालखी उत्सवासाठी आणि इकडे मामाकडे आता आगमन होईल. इकडे सुंदर अशी तयारी झालेली आहे आगमनाची मामाच्या घरात. मग इथे तुम्हाला पालखी नाचवताना मी दाखवेन कशा पद्धतीने पालखी नाचवली जाईल हे तुम्ही पुढे बघा.
झाडामध्ये पण मोठी बनलेली आहे, झाडामध्ये हातपीचा नाट ठेवून आहे, तो आपला भांडा करून घे. आज त्याच्या मुलामांचा धंदा उद्योगात धंदा एखाद त्यांच्या सर्व कुटुंब काय की तू काय समज देऊन संजीवांचे गेल्या वर्षी पूर्ण प्रतिबांध होत्या, तेव्हा तू व्यवस्थित ठोकल्या झाल्या, तुला नाव केले, पैसे दिले ते आपल्या भांड्या करून घे. असा त्यांना आपला सुखाचा मार्ग होता. एखाद दिवसाचा कुटुंब काय की तुकाला समज घेऊन आज कोलगे यांनी तुझी घटना मोठी बनवली आहे, ते आपली मान्यता करून घे. आज त्यांच्या मुलाबाला धंद्या उद्योगात एखादं त्यांच्या सर्व गुण तर मंडळी आताच मी मामाकडून आलोय घरी. तर मामाकडे गेलो होतो पालखी उत्सवाला. आज मामाकडे निवेंदी शितपवाडी पालखी होती आणि त्यानिमित्ताने गेलो होतो मी, आई आणि माझा भाऊ अमर. तर सुंदर असं निवेंदी गावची ग्रामदेवता भावकाई देवीचं आगमन झालं मामाच्या घरी आणि मग तिथे सर्वजण पालखी नाचवत असताना आम्ही देखील पालखी नाचवण्याचा आनंद घेतलेला आहे. तर मंडळी प्रत्येक गावाची परंपरा वेगवेगळी असते, पालखी नाचवण्याची पद्धत वेगळी असते आणि या पालखी उत्सवानिमित्ताने त्या शितपाडीमध्ये मुंबईमधील बरेच असे मित्रमंडळी देखील गावाला आले होते आणि त्यांच्या देखील गाठीभेटी घेता आल्या. तर अशा पद्धतीने हा भावकाई देवीचा निवेंदी शितपाडीमधील पालखी सोहळा मला अनुभवायला भेटला, तो मी तुम्हाला दाखवला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पहा तुम्ही कोकणवारी, आपल्या कोकणातली मजा सारी.